मित्रांनो, आज आलाय आपण आंबळे मासे पकडण्यासाठी. हे बघा, हे जाळ आहे, एक बोटी आकाराचं जाळ आहे. हे खूप जुनं जाळ आहे मित्रांनो, साधारण 28 ते 30 वर्षाच्या घरात इतकं जुनं आहे जाळ. म्हणजे मी लहान होतो तेव्हाच आहे, पण आज पण आपण वापरतो लहान मासे पकडण्यासाठी आणि हे जपून ठेवलेलं आहे आपण. तर या जाळ्याचं एक वैशिष्ट्य आहे की खूप जुनं असल्यामुळं काय झालं, बऱ्याच वेळा फाटलं आहे, आपण त्याला परत रिपेअर केलं, त्याच्यामुळे जाळ्याचा आकार थोडा बिघडलेला आहे. तर हे प्रॉपर गोल पडत नाही, पण आपलं जुनं जाळं असल्यामुळं आपण फार जपतो याला. तर चला आता आपण चारा टाकून घेणार आहे आणि साधारण अर्ध्या तासानंतर मासे पकडणार आहे. तर पाहू आपल्याला मासे सापडतात. हे बघा मित्रांनो, हा चारा बघा. तर आपण लहान मासे पकडायला आलोय, आंबळी मासे पकडायचे आपल्याला, आंबळी किंवा दांडवण. तर आता आपण या ठिकाणी चारा टाकणार आहे, एक 2-3 ठिकाणी चारा टाकणार आहे आणि बघणार आहे आपल्याला रेसिपी पुरते सापडले ना, साधारण एक अर्धा ते 1 किलोच्या मध्ये आंबळे मासे सापडले तरी भरपूर होणार आहे. तर पाहू आता, चारा टाकू आणि थोड्या वेळाने आपण जाळे मारू. बघा मित्रांनो, आपण मासे धरायला आलो होतो, लहान मासे, आणि पाण्याच्या कडेला बघा इथे करवंदीची जाळी भेटली आपल्याला. अजून सीजन चालू नाही झालेला, नॉर्मल झाला, जास्त काय पिकलेले नाही आहेत. एखाद्या झाडाला दिसतात कधी कधी. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हे बघा एकदम, हे बघा करवंद, हे बघा. अजून जास्त टपोरी नाही झालेली. हे बघा, खाऊन बघू. थोडे आंबट आहे, कारण नवीन पहिला सीजन आहे बघा, चिक पण आहे त्याचा अजून जास्त, पण टेस्ट भारी आहे. शेवटी रानमेवा आहे हा. साधारण एक 15 दिवसानंतर एकदम भारी पिकतील. बघा मित्रांनो, हे बघा, हे बघा इथं पण आहे, हे बघा, हे बघा. पण एवढे जास्त नाही पिकलेली. पण काय मित्रांनो, आपण राहायला खूप लांब आहे, पुण्यामध्ये तर काय करवंदाची झाडे नाही आहे कुठे, त्यामुळे सध्या हीच खाऊन बघू, कारण आपल्याला जाळे पण फेकायला जायचे आता. एक नंबर टेस्ट आहे. मित्रांनो, वारं चालू आहे, वाऱ्याच्या दाबामुळे जाळ व्यवस्थित पडत नाही, पण हरकत नाही, आपल्याला मासे पकडण्याची मग.
हे बघा मित्रांनो, हे लहान आकाराचे मासे आणि हे असलेच मासे पाहिजे होते आपल्याला, कारण चिलापी सारखे मोठे मासे आपण भरपूर खात असतो. आज आपली इच्छा होती लहान मासे खाण्याची. खाली नसतं पण मासे. त्याच्यात काय बघला ना, ही कॅमेरा आहे. कॅमेरा असं तुला तर का सांगू आता. सगळं दिसतंय का तळ रेकॉर्ड. बघा मित्रांनो, हे बघा मासे येत आहेत थोडे थोडे. हे बघा आपल्याला हेच असे लहान लहान मासे पाहिजे. हे बघा चिलापी आलेले ह्याच्यात हे, पण आपल्याला घ्यायचे नाही आहेत ते. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रेसिपी केलेली आहे. रेसिपी एकदम साधी आणि सिंपल आहे, तर टेस्ट करून बघू. लहान मासे सहसा असे पूर्णच खायचे असतात. एक नंबर क्वालिटीचे मासे आहे बघा, सगळे दांडवण मासे आहेत. एक नंबर बेस्ट. तर आता जेवून घेऊ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.